की महाराष्ट्रातला जो वंचित घटक आहे अजूनही सत्तेपासून दूर आहे, अजूनही सत्तेच्या प्रवाहात नाही आहे, अशा सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, समाजाला, जनतेला भारतीय जनता पक्षात आणण्याकरता ते प्रवास करतील आणि महाराष्ट्रभर प्रवास करून ते पक्षामध्ये संघटनेलाही मजबूत करतील आणि सरकारच्या माध्यमातून जनतेलाही त्या ठिकाणी विकासाचा जो गरीब कल्याणाचा अजेंडा आहे, माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा अजेंडा जो आहे गरीब कल्याणाचा, मध्यमवर्गीयाच्या कल्याणाचा, तो अजेंडा ते राबवतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. सर, काही वेळापूर्वीच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे. काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने हा राजीनामा दिला आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? भाजपच्या संदर्भात काय प्रतिक्रिया? बाळासाहेब थोरात सारखे ज्येष्ठ नेते ज्यांनी 9 वेळा विधानमंडळामध्ये आपलं प्रतिनिधित्व केलं आहे, प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम काम केलं. काँग्रेसच्या जळणघडणीमध्ये काँग्रेसचा विचार हा सर्वदूर पोहोचवण्याकरता बाळासाहेब थोरातांनी काम केलं. तुम्ही मला सांगतायत त्यांनी राजीनामा दिला, मला माहिती नाही आहे, त्याचा तो अंतर्गत प्रश्न आहे. पण बाळासाहेब थोरातासारखे लोक जर दुखावत असतील तर मग काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मी पूर्वी सांगितलं होतं की भारत जोडो यात्रेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, जिल्हा परिषद, नगरसेवक लेवलचे कार्यकर्ते, 1,500 कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतला होता आणि आजही पक्षप्रवेश चालू आहे. खरं तर काँग्रेस हे डुबतं जहाज आहे, त्या जहाजामध्ये कुणी बसायला तयार नाही आहे आणि ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे, मी बघितलं सोशल मीडियाच्या माध्यमातून, मला वाटतं की बाळासाहेब थोरात सारखे कार्यकर्ते नाराज होत असतील, त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. सत्यजित तांबे होती, त्यांनी नाराजगीने भाजपाने त्यांना अपक्ष पाठिंबा दिला, पक्षाने त्यांची पक्षात भांगलपट्टी केली. काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस पहिल्या फळीत सुरू आहे का? काँग्रेसमध्ये काही बडे नेते भाजपाच्या संपर्कात आहेत का? थेट प्रश्न, काँग्रेसमधले बडे नेते भाजपाच्या संपर्कात आहेत का? काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे का? आज मी एवढंच सांगेल की 2024 मध्ये मी वारंवार सांगतो की महाविकास आघाडीच्या पक्षांना उमेदवार सुद्धा कितीतरी ठिकाणी मिळणार नाही, ही स्थिती असणार आहे. सत्यजित तांबेंनी मला कुठेही भाजपमध्ये येण्याबद्दलचा प्रस्ताव दिला नाही, ना माझी चर्चा सत्यजित तांबेशी झाली. सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार होते. एक युवा कार्यकर्ता जर महाराष्ट्राच्या विधानमंडळात येत असेल तर मग पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला की स्थानिक लेवलला सत्यजित तांबेंना मदत करून विधान परिषदेमध्ये त्यांना मदत केली पाहिजे आणि स्थानिक लेवलला आमच्या सर्व नेत्यांनी, सर्व मंत्री, आमदार, खासदार, उत्तर महाराष्ट्राच्या सर्व टीमने सत्यजित तांबेंना स्थानिक लेवलला मदत केली आहे आणि त्यामुळं त्यांना स्थानिक लेवलला मदत केली आहे. आता सत्यजित तांबेंना आम्ही काही ऑफर दिली नाहीये, बट सत्यजित तांबेला जर असं वाटतं आहे की कधी वाटलं की भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना प्रवेश करायचा असेल, त्यांना वाटलं तर भारतीय जनता पक्ष हा केव्हाही कधीही त्यांना प्रवेश देईल. आमचे दरवाजे हे उघडे आहे, आमचा पक्ष आहे. आमच्या पक्षात कोणी येत असेल, भारतीय जनता पक्षात कोणी येत असेल तर त्याला दरवाजे उघडे आहेत. आम्ही राजकीय पक्षाचे, आमचा पक्ष राजकीय पक्ष आहे, रोज आम्ही आपला पक्ष वाढवण्याकरता काम करतो आणि पक्षाच्या माध्यमातून सत्ता मिळवणे
आणि सत्ताही साधन म्हणून वापरणे, साध्य नाही आहे कुणाचं, साधन म्हणून वापरणे हा आमचा मूलमंत्र आहे. बाळासाहेब थोरात असो की अजून कोणी असो, कुठलंही नेतृत्व असो, मी एवढंच सांगितलं की बाळासाहेब थोरातांना जे मी व्यक्तिगत ओळखतो, त्यांच्या रक्तामध्ये काँग्रेस, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही. 9 वेळा महाराष्ट्राच्या विधानमंडळात त्यांनी प्रतिनिधित्व केलं, प्रदेश अध्यक्ष म्हणून उत्तम काम केलं आणि महाराष्ट्रात आपला काँग्रेस पक्ष वाढवण्याकरता त्यांनी खूप मोठं काम उभं केलं. अशा वेळी सहकार क्षेत्रात त्यांचं मोठं काम, उत्तर महाराष्ट्रात स्वतःचं त्याचं मोठं काम. त्यामुळं अशा नेतृत्वाला नाराजी येतं पक्षामध्ये काम करताना. जर माझ्याबद्दल कुणाला नाराजी येत असेल माझ्या पक्षामध्ये तर मला आत्मचिंतन करावं लागणार आहे. ती माझी जबाबदारी आत्मचिंतन करायची. कारण जर माझ्या पक्षातलं कोणी सिनियर लिडरशिप, माझ्या पक्षातलं कोणी बाळासाहेब थोरात एवढी उंची असलेला नेता माझ्यामुळे नाराज असेल तर माझ्याकरता ते चांगलं नाही आहे. मी नक्की त्याचं आत्मचिंतन करील, त्यांच्याकडे वारंवार जाईल, त्यांच्याशी बोलेल. माझ्यामुळं माझ्या एका कृतीमुळं त्यांच्या मनात वाईट आलं, पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्या मनात, तर माझी जबाबदारी त्याच्याकडे जाऊन येणे. मला वाटतं की हे राज्याच्या अध्यक्षाची जबाबदारी आहे, कोण नाराज आहे कोण नाही आहे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मी आधीच सांगितलं. पण राज्याचा अध्यक्ष म्हणून माझ्याबद्दल जर कोणी माझ्या पक्षात नाराज असेल तर मी त्या मिनिटाला त्याच्याकडे जाईल आणि त्यांच्याशी बोलेल. पण बाळासाहेब थोरात जर नाराज आहेत हे जर तुम्ही सांगतायत तर हा काँग्रेससाठी मोठा आत्मचिंतनाचा विषय आहे. मी नाना पटोलेजींना कुठलाही सल्ला देऊ शकत नाही. त्यांचा त्या ठिकाणी सल्ला देण्याचा माझा अधिकारही नाही. मी माझ्या पक्षात सांगतोय, माझ्या पक्षात जर माझ्याकडनं कुणी मोठं नेतृत्व नाराज असेल तर माझ्या आत्मचिंतन करायची मला गरज आहे. शेवटी पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे कुटुंब चालवण्याची. पक्षाचा अध्यक्ष हा कुटुंबाचा प्रमुख असतो. त्यांच्या विरुद्ध कोण नाराज असेल तर बूथ कार्यकर्ता जर नाराज असेल बूथवरचा, तरी माझी जबाबदारी त्या घरी जाऊन येते. त्यांच्या पक्षात त्यांनी काय करावं त्यांचा निर्णय आहे, त्यांचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा. आमचा पक्ष चालवताना मात्र ही आमची जबाबदारी आहे. आमच्या पक्षात बूथचा कार्यकर्ता जर नाराज असेल तर मी त्याच्या घरी जाईल आणि त्याला समजावेल. नाही, कोण काय बोललं मला माहिती नाही, गळती लागेल की नाही लागेल ही मला माहिती नाही. पण आता काँग्रेस पक्षामध्ये बी आणि सी जे कार्यकर्ते आहेत, छोटे कार्यकर्ते, त्यांना प्रचंड अस्वस्थता यांच्यामध्ये आहे. त्यांना काँग्रेसमधले अनेक नेते हे आपल्या मुलांना, आपल्या जवळच्या नातेवाईकांना प्रोजेक्ट करण्याच्या नादामध्ये, त्याच्या नादात ते आपला कार्यकर्ता विसरून जात आहे. ज्यांनी 40-40 वर्ष काम केलं, 30-30 वर्ष काम केलं, असेही कार्यकर्ते पक्षामध्ये धुसफूस सुरू आहे. ज्यावेळी आमच्याकडे जो येईल आणि त्यावेळी आम्ही त्या कार्यकर्त्याला संधी देऊ आणि आमच्या पक्षामध्ये एकदा आल्यावर त्याला चांगलं स्थान देणं ही माझी जबाबदारी आहे. राजकीय घडामोडी घडतायत, तो पॉलिटिकल कार्यक्रमाचा भाग आहे का किंवा रणनीती आहे का? आमची काही रणनीती नाही. माझा बाळासाहेबांशी किंवा सत्यजित तांबे किंवा या मुवमेंटशी आमचा काही संबंध नाही. हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न सुरू आहे. पण भारतीय जनता पार्टीकडे कोणी उद्या जर पक्षामध्ये येण्याकरता कुणी तयार असेल तर पक्ष हा सर्वांचं स्वागत करतं. कारण आमचा सर्वव्यापी सर्वस्पर्शी पक्ष आहे. माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये पक्षावर अनेक कार्यकर्त्यांची येण्याची इच्छा आहे. जसं आता नवनाथ पडळकरनी एक मोठी टीम वंचित पक्षाची भाजपमध्ये आणली. असे अनेक पक्षप्रवेश आपल्याला दिसतील. खरं तर
त्या पक्षांना आल्यावर, ते कार्यकर्ते आल्यावर किंवा ते नेते आल्यावर त्यांना योग्य वागणूक देण्याचं काम देवेंद्र फडणवीसजीच्या नेतृत्वात झालं. आज काय बघा तुम्ही, 2014 ते 2022, 2014 ते 2022 या काळात जे जे नेते भाजपमध्ये आले त्या सर्वांना त्यांची जी उंची आहे त्यापेक्षा जास्त उंची देण्याचं काम भाजपाने केलं आहे. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर नेत्यांना, जनतेला आणि इतर पक्षाच्या नेत्यांना विश्वास आहे. आम्ही कुठलीही ऑफर देणार नाही. आम्ही कुठलंही कारण बाळासाहेब थोरात एवढे काही लहान नेते नाही आहे की त्यांना भाजपने ऑफर दिली तर ते काही निर्णय करतील. बाळासाहेब थोरात काही एवढे त्या ठिकाणी अविचारी नाही आहे की ते लहान लहान गोष्टींवर निर्णय करतील. पण त्यांच्यामध्ये काय सुरू आहे मला माहिती नाही. पण त्यांना कुणालाही, मी बाळासाहेब थोरातांचं नाव घेत नाही, कुणालाही भाजपमध्ये यायचं असेल तर आमचे दरवाजे उघडे आहेत. आम्ही त्यांचा मानद करू. त्यांची जी उंची आहे त्यांची उंची त्यापेक्षा जास्तच राहील भाजपमध्ये आल्यावर, याची काळजी घेऊ. नाही, मी कालही बोललो, आताही बोलतो आहे. त्यांच्याकडनं असा स्मेल आला, त्यांच्याकडनं असा विचार आला, त्यांनी बोलण्यात असं बोलले पक्षातले महाविकास आघाडीकडले नेते की टिळकांना उमेदवारी का दिली नाही. टिळकांना उमेदवारी दिली तर आम्ही त्या ठिकाणी काही विचार करू. जर एकीकडे लक्ष्मण जगतापांच्या सौ अश्विनीजी यांना उमेदवारी दिली तर मग टिळकांना का दिली नाही. हा पार्लमेंटरी बोर्ड, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय आहे. पण आम्ही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला हे सांगू शकू की जर महाविकास आघाडीला असं वाटतं की या राज्यामध्ये निवडणुका होऊ नये, आम्ही विनंती केली वारंवार. माननीय मुख्यमंत्री बोलले, माननीय उपमुख्यमंत्री बोलले आहेत, मी प्रयत्न केला की जर या राज्यामध्ये 7-8 महिन्याकरता, वर्षभराकरता निवडणुका होऊ नये, पुन्हा जनतेच्या निवडणुकीला त्यांना वारंवार मतदानाला जाऊ नये असं जर वाटत असेल तर महाविकास आघाडीने ही निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती आजच्या स्थळी, आजच्या वेळी, आत्तापर्यंत मी केली. कालही आम्ही त्यांना केली आहे. कालही मी नाना पटोलेजीला 4 फोन लावले, त्यांचा फोन काही कारणाने कनेक्ट होऊ शकला नाही. परंतु मी आत्ताही आपल्या माध्यमातून विनंती करतो आहे की, आणि विड्रॉलपर्यंत विनंती करतो आहे की त्यांनी ही निवडणूक अनौपचारिक करावी. म्हणजे जे आम्ही अंधेरीमध्ये त्या ठिकाणी पावलं उचलली, स्वतः शरद पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं की अंधेरीची निवडणूक भाजपाने अनौपचारिक करावी. त्यावर देवेंद्रजी, आम्ही सर्वांनी माननीय शरद पवार साहेबांच्या म्हणण्याला सपोर्ट केला. माननीय उद्धवजी थोड्या वेळात, अर्ध्या तासात बोलले शरद पवार साहेब बोलल्यावर की तुम्ही शरद पवारजी योग्य सांगतात आहे. त्यावर आम्ही योग्य निर्णय घेतला. अंधेरीची पोटनिवडणूक आम्ही विड्रॉ केली. आता निवडणूक विड्रॉ केल्यानंतर ते म्हणतात तुम्ही हारणार होते. ठीक आहे, ओके, त्यांनी आता त्याच्याबद्दल आज मी काही बोलणार नाही, ते 2024 मध्ये बोलू. 2024 मध्ये सांगू कोण हारणार कोण जिंकणार. बट आत्ता माझी पुन्हा सर्व पक्षाला विनंती आहे की विड्रॉ पर्यंत सुद्धा म्हणून अनौपचारिक करता येईल. राहिला त्यांच्याकडनं प्रस्ताव आला होता की टिळकांना उमेदवारी दिली तर आम्ही अनौपचारिक, म्हणजे असा प्रस्ताव त्यांनी दिला तर निश्चितपणे आम्ही हाही मार्ग दिला होता की 3 वाजेपर्यंत आम्ही आमचा फॉर्म वापस घेऊ, आम्ही जे आता उमेदवार दिले आहे, आणि टिळकांना उमेदवार देऊ. जर राज्यात निवडणुका होत नसतील तर असं त्यांचं असं ऑफर आम्ही त्यांना दिली होती. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला कुरघोडी पाहायला मिळते. तिथे राहुल तलाट्यांना उमेदवारी मिळणार होती, मात्र त्यांना डावलून आता नाना काटेंना उमेदवारी मिळालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस आता समोर येताना पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेसचा तो अंतर्गत प्रश्न आहे, त्यांना कोणाला उमेदवारी द्यायची. पण मला वाटतं त्या ठिकाणी कलोटेंनी उमेदवारी मागितली होती, त्यांना दिली गेली नाही. म्हणून काहीतरी आता मला माहिती नाही तिथला नेमकं काय, आता ते उमेदवारी करणार आहे की नाही करणार आहे. पण आमच्या पक्षात मात्र चिंचवडमध्ये आणि कसब्यामध्ये एकदा पक्षाचा निर्णय झाल्यावर कोणीही त्या ठिकाणी अपक्ष किंवा विरोधात फॉर्म भरला नाही. किंवा काल मी स्वतः जे कपोल कल्पित बातम्या सुरू होत्या प्रेसच्या माध्यमातून
कोणीतरी कपोलकल्पित बातम्या केल्या की टिळक नाराज आहे. मी स्वतः आणि कुणाल टिळकनी प्रेस घेतली, शैलेशजी होते, त्यांनी सांगितलं की पूर्ण वेळ रासने यांच्या प्रचाराकरता मी काम करणार आहे. त्यांनी बैठकी सुरू केल्या. काल रात्री बैठकी टिळकांनी घेतल्या. भारतीय जनता पक्षात एकदा निर्णय झाल्यावर कोणीही त्या ठिकाणी आमच्याकडे विचारही करत नाही की आम्ही बंडखोरी करायचा की विरोधात जायचं. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय आहे मला माहिती नाही. काय नाही, मला सोपी झाली कठीण आहे हे तर जनता ठरवेल. शेवटी जनतेने निर्णय घ्यायचा आहे. पण मला वाटतं स्वर्गीय लक्ष्मणराव जगतापाचं जे काम आहे, काल मला अभिमान वाटतो की माझ्याही आयुष्यात मी इतक्या निवडणुका लढलो, 7 निवडणुका. प्रत्येक घरातनं एक व्यक्ती कालच्या श्रीमती अश्विनी जगताप यांच्या उमेदवाराला समर्थन देण्याकरता स्वतः न बोलवता, म्हणजे काल तर मला अभिमान वाटतो, माझ्या आयुष्यात माझ्याही निवडणुकीमध्ये इतकं मोठं जनसमर्थन नाही बघितलं. निवडणुकीचा फॉर्म भरण्याकरता प्रत्येक घरात एक व्यक्ती यावा हे तर पहिल्यांदा घडलं आहे. आणि लक्ष्मण जगतापाला सलामत आहे. स्वर्गीय लक्ष्मण जगतापाला त्यांनी एवढं काम उभं केलं की काल खूप प्रचंड, म्हणजे न मोजण्या येणारी गर्दी, इतकी गर्दी काल होती. आणि त्यामुळे मला वाटतं तो विजय निश्चित होईल. कसब्यामध्येही विजय निश्चित होईल. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आलेली आहे. कुवेतमध्ये एक रिफायनरी कंपनीवरती विदर्भामध्ये प्रोजेक्ट आणणार होती, मात्र तो प्रोजेक्ट आता मध्य प्रदेशमध्ये चाललाय. टाटा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेला. तिथली राजकीय परिस्थिती अस्थिरता आहे म्हणून प्रकल्प बाहेर जातात असं आदित्य ठाकरे म्हणतात. हे सकाळी झोपून उठल्यावर स्क्रिप्ट तयार करतात, तेच बोलतात. त्यांना काही माहिती नाही आहे. खरं तर 2.5 वर्ष सत्तेच्या गुंगीमध्ये त्यांनी काही केलं नाही. देवेंद्रजी, एकनाथजी 18 तास काम करून त्या ठिकाणी राज्याला पुढे नेतात आहे, एक प्रकल्प आणतात आहे. केवळ या राज्यामध्ये निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याकरता असे प्रकारचे सकाळी लिहिलेली स्क्रिप्ट दिवसभर वाचतात. कुठेतरी शक्ती प्रदर्शन म्हणायचं का? आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा एक मोठं आव्हान दिलं होतं. शक्ती प्रदर्शन वगैरे करायची भाजपला किंवा एकनाथजीला मला वाटते गरज नाही. आज एकनाथजी आणि देवेंद्रजी दोघंही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता आणि महाराष्ट्र क्रमांक 1 करण्याकरता काम करतात आहे. दोघांना शक्ती प्रदर्शन करायची आज गरज नाही आहे. खरं तर त्यांना त्यांच्या सभेतनं त्या ठिकाणी काही महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट, मुंबईचे डेव्हलपमेंट कसं होणार आहे यातनं कुठेतरी समाजाला संदेश द्यावा लागतो. मुंबईकरांना माहीत व्हावं लागतं कुठल्या तरी बैठकीतनं. तर मला वाटतं काही अशी सभा असेल, त्यातनं काही आदित्य ठाकरे नाही यांना संदेश द्यायचा आहे आणि ते काही आता महाराष्ट्र देशाचे फार मोठे नेते आहेत, त्यांना त्या ठिकाणी काही त्यातून थ्रेट द्यायचा आहे. मला वाटतं देवेंद्रजी एकनाथजी असे कधी करणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या खरं तर 1.5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी आहे, परंतु तुम्ही 7 ते 8 महिन्यांचा उल्लेख करता. नक्की याचा अर्थ काय समजा? नाही, मी जे सांगतोय ते आता उद्या महानगरपालिका निवडणुका लागल्या, 1.5 महिने गेले. जिल्हा परिषद लागणार, नगरपालिका लागणार, 3-4 महिने आचारसंहिता जातील. फरवरीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू होईल, 3 महिने त्यात जातील. पण 3-6 महिने गेल्यावर आला किती वेळ? 7-8 महिनेच वेळ मिळतो आमदारांना. आज कुणी जर विधानसभेत आलं तर त्यांना वेळ किती मिळणार आहे? त्यांच्या ऍक्च्युअल वर्किंगला 6 महिनेच मिळणार आहे. पूर्ण जर आता हा निवडणुकीचा काळ डोक्यावर घेतला तर, विचार केला तर मला वाटतं, म्हणून मी 7-8 महिने म्हणतोय की 3 महिने नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, मग 3 महिने लोकसभा, मग पावसाळा, मग दिवाळी, दसरा, हा सर्व काळ काढला तर 5-7 महिने 8 महिने मिळणार आहे. आदित्य ठाकरे आता म्हणतात की त्यांनी निवडणूक लढतील, कारण का बरळीमध्ये ज्या पद्धतीने नेते जाऊन सभा वगैरे घेतात, ते राष्ट्रीय नेते आहेत, ते बिहारमध्ये लढतील. सर, हिंदी में जाना चाहेंगे. बाला साहेब थोराट ने आज कांग्रेस विधिमंडल से इस्तीफा दे दिया है मल्लिकार्जुन खड़गे के पास. क्या कहना चाहेंगे सर इस पूरे प्रकरण में, और क्या भाजपा की तरफ से उन्हें अप्रोच किया जाएगा पार्टी में शामिल करने को लेकर? देखिए, मैं आपके माध्यम से सुन रहा हूँ कि माननीय बाला साहेब थोराट जी ने कुछ रेसिग्नेशन किया है. मुझे तो ये बात की पता नहीं है, लेकिन इतना ही कह सकता हूँ
कि बाला साहेब थोरात जी ने अगर ऐसा किया होगा तो चिंता की बात इसलिए है कि बाला साहेब थोरात जी को मैं जानता हूँ पिछले 22 सालों से। कभी कांग्रेस पार्टी से उन्होंने कॉम्प्रोमाइज नहीं की। उनके जीवन में उन्होंने कांग्रेस पार्टी महाराष्ट्र में बढ़ाने के लिए बहुत बड़ा योगदान दिया। उनके जीवन में 9 बार वो खुद चुनाव जीते हैं। उनका नेतृत्व कई बार सिद्ध हुआ है। मंत्री करके उन्होंने अच्छा काम किया। बाला साहेब थोरात कभी भी किसके साथ कभी नहीं उलझते। एक संयमी कार्यकर्ता है, नेता है। और ऐसे में अगर उनके ऊपर ऐसी स्थिति आती है कि रेसिग्नेशन देने की या कुछ और करने की, तो मुझे लगता है ये बहुत बड़ा चिंता का विषय है कोई भी पार्टी के लिए। मेरे पार्टी में अगर ऐसा होता है तो मुझे भी चिंता करनी पड़ेगी। मैं पहले चिंता करूंगा कि मेरे कुछ गलत बातों की वजह से अगर मेरा कार्यकर्ता नाराज होता है तो मेरी जवाबदारी है उसके पास जाके बात करने की। तो मुझे लगता है कि ये चिंता वाला विषय है। उनके पार्टी में क्या चल रहा है इसमें मुझे कोई अधिकार नहीं है। ना नाना पटोले जी के बारे में बोलना मेरा अधिकार है, ना बाला साहेब थोरात जी के बारे में मेरा अधिकार है। बट अगर ऐसा होता है तो ये चिंता का विषय होता है। हम ना सत्यजीत तांबे को कुछ ऑफर किया है, हमने ना बाला साहेब थोरात जी को कुछ ऑफर किया है। ये तो नई बात आई है सामने। लेकिन भारतीय जनता पार्टी एक विचारधारा से चलने वाली पार्टी है। इस विचारधारा को मानने वाला कोई भी व्यक्ति, अगर भारतीय साथ नवनाथ पटोलेकर जी सारे उम्मीदवार जितने वंचित के थे, 8 उम्मीदवार, 2 विधानसभा के, 5 लोकसभा के, ये नवनाथ पटोलेकर जी या वंचित को छोड़ के आए, तो इस प्रकार से अगर कोई विचारधारा को छोड़ के आता है तो कोई भी नेता का, कोई भी कार्यकर्ता का भारतीय जनता पार्टी में पूरी तरह से स्वागत है। और मैं आश्वस्त करता हूं कि जो भी नेता पार्टी में आता है, जो भी कार्यकर्ता आता है, उसकी जो अभी हाइट है उससे भी हम उसको मदद करने का प्रयास करते हैं। इसलिए 2014 से 2022 तक जितने भी नेता पार्टी में आए, माननीय देवेंद्र जी ने जो वहां पर काम किया, देवेंद्र जी के नेतृत्व में कोई भी कार्यकर्ता को अन्याय नहीं हुआ। हमारे पार्टी में आए हुए सारे कार्यकर्ताओं को हमने अलग अलग स्थानों पे उनको मजबूत करने का प्रयास किया। राज्य में देवेंद्र जी के नेतृत्व पे जनता को विश्वास है, बाकी पार्टियों को भी विश्वास है देवेंद्र जी के नेतृत्व का। और माननीय मोदी जी के नेतृत्व में देश में पूरा, आज आपने देखा होगा कि पूरे देश में माननीय मोदी जी के नेतृत्व में कई निर्णय हो रहे हैं। तो एक तरफ मोदी जी का नेतृत्व, दूसरी तरफ देवेंद्र जी का नेतृत्व, इसमें जनता को और अनेक कार्यकर्ता को लगता है कि यहाँ पे हमें न्याय मिल सकता है। इसलिए जो प्रवेश होता है उसके लिए हम तैयार है। जो प्रवेश करेगा उसका हम आदर करेंगे। लगातार बीजेपी ये कोशिश कर रही है कि बिन विरोध चुनाव किए जाए, उपचुनाव, लेकिन वहीं हम देखते हैं महाविकास अघाड़ी ने दोनों उम्मीदवार खड़े कर दिए। क्या कहेंगे सर? देखिए, उनका वो अधिकार है चुनाव लड़ने का, लेकिन हम उनको आज भी विनती करते हैं। हमने माननीय मुख्यमंत्री ने विनती की है, माननीय देवेंद्र जी ने भी विनती की है, मैंने भी विनती की है कि वो चुनाव ना लड़े। 7-8 महीने के लिए, 1 साल के लिए कोई भी चुनाव ठीक नहीं है। और इसके पहले ऐसा हुआ है, अभी नया उदाहरण है कि अंधेरी में जब चुनाव हुआ था तब माननीय शरद पवार जी ने एक मीडिया के माध्यम से स्टेटमेंट दिया कि भारतीय जनता पार्टी ने इसका विचार करना चाहिए कि अंधेरी में चुनाव ना हो। तुरंत माननीय देवेंद्र जी, एकनाथ जी और हमने सारे ने बैठ के शरद पवार जी के शब्द का जो उनका कहना था कि चुनाव नहीं होना चाहिए, तुरंत उद्धव ठाकरे जी का भी बयान है कि चुनाव नहीं होना चाहिए। हमने उनका स्टेटमेंट टेक ओवर किया और टेक ओवर करके हमने अंधेरी की जगह छोड़ दी। तो बाद में वो कहते हैं कि हाँ, हम हारने वाले थे वगैरह। तो 2024 में बताएंगे हारने वाले जीतने वाले थे। लेकिन उस समय का ये प्रॉब्लम था कि एक कोई दिवंगत एमएलए, उसकी पत्नी लड़ रही है, छोड़ देना चाहिए चुनाव। ये भी यही भावना हमने कही है चिंचवड़ के बारे में और कस्बा के बारे में। वो मानेंगे या नहीं मानेंगे उनकी बात है। कस्बा में कहीं नाराजगी लग रही है तिलक परिवार की मृत्यु में? बिल्कुल जानबूझ के फैलाया गया ये था। कल मैंने खुद तिलक परिवार के घर जाकर आया।
उनके मन में ना कभी नाराजगी थी। वो परिवार पूरा समर्पित परिवार है। उल्टा उनको बुरा लग रहा था कि इस प्रकार से मीडिया में हमारे बारे में बातें हो रही है। वो परिवार दुखी था कल कि मीडिया के माध्यम से उनके परिवार को नाराज है करके पूरे महाराष्ट्र में उनका नाम अच्छा नहीं हो रहा था। तो उन्होंने मेरे सामने प्रेस ली और कहा रासने जी जो हमारे उम्मीदवार है उसके चुनाव के लिए जितना खुद के चुनाव के लिए मैं नहीं लड़ता था उससे ज्यादा काम मैं रासने का करूंगा मीडिया के माध्यम से। और कल पार्टी की मीटिंग लेकर उन्होंने संदेश दिया है। एक सवाल ये आदित्य ठाकरे लगातार चुनौती दे रहे हैं कि ब्राह्मण जो समाज है वो नाराज है, ऐसा भी कहा जा रहा है, और जिसलिए आनंद दवे जो है वो भी अभी चुनाव के मैदान में खड़े होने जा रहे हैं। देखिए, चुनाव में किसको लड़ना है उसको मैं रोक नहीं सकता, ना आप रोक सकते, उसका स्वतंत्र अधिकार है। लेकिन मैं बहुत जवाबदारी से कहता हूँ, कोई भी गुना में ब्राह्मण समाज नाराज नहीं है। वहां पे जो बैनर लगाए गए वो किसने बैनर लगाया वो मुझे मालूम है। हमें आज उसका खुलासा नहीं करना है, वक्त आए पे करेंगे। कोई भी ब्राह्मण समाज में ऐसी बात नहीं है। वहां पर माननीय बापट साहब नेतृत्व कर रहे हैं। एक एक्सीडेंट होकर एक घटना हुई है कि हमारी मुक्ताताई चली गई हमारे बीच में से, नहीं तो वही हमारी लीडर थी, वही हमारी लीडर थी हमारी पार्टी की। लेकिन घटना हो गई, इसका मतलब ऐसा नहीं कि कोई समाज पर अन्याय हुआ। मेरी 2 साल पहले मुझे कहा था कि चुनाव मत लड़िए। बाद में मुझे कहा संगठन का काम करिए। संगठन का काम करने के लिए मेरा प्रयास हुआ। आज मैं पार्टी का अध्यक्ष बनाया गया। कल मुझे विधान परिषद चुनाव की टिकट दी। ये देखिए कि ये कोई हमारे पार्टी में ऐसा होता नहीं है। हमारे पार्टी में क्लियर है कि जिसका नेतृत्व जहां जहां पे काम करने की आवश्यकता है या जहां नेतृत्व चाहिए वह पार्टी नेतृत्व देती है। और टिळक परिवार को भी एक बहुत ऊंचाई है पार्टी में, और वहां के सारे ब्राह्मण परिवार जो है वो भारतीय जनता पार्टी के साथ पहले से है। आज से नहीं, मेरा जन्म भी नहीं हुआ होगा तब से पार्टी में सक्रिय काम कर रहे हैं। तो ऐसे समाज के बारे में, ब्राह्मण समाज के बारे में और ब्राह्मण नेतृत्व के बारे में जिस प्रकार से वह बोर्ड लगाए गए वो गलत है। मैं ऐसा नहीं करना चाहिए समाज के बारे में और किसी नेतृत्व के बारे में। कल टिळक परिवार दुखी था इस विषय को लेकर, लेकिन कल उन्होंने घोषणा की रास्ते को चुन के लाने के लिए हम जितना खुद के लिए मुक्ताताई के लिए जितना काम हुआ था उससे ज्यादा काम करेंगे। एक सवाल है, आदित्य ठाकरे लगातार सीएम साहब को चुनौती देते हैं, कभी वर्ली से चुनाव लड़ने का तो कभी थाने से लड़ने की बात करते हैं। कितना दिखता है? मैं कहता हूँ ना, वो राष्ट्रीय नेता बन गए हैं। वो उत्तर प्रदेश में चुनाव लड़ सकते हैं गोरखपुर जाकर, वो बिहार में भी चुनाव लड़ सकते हैं, वो पूरा महाराष्ट्र में भी कल कश्मीर में भी चुनाव लड़ने की बात करते हैं। वो राष्ट्रीय नेता बन गए और हमको वो बोलते हैं हमारा डर लगता है। अब वो क्या बोलेंगे उनके बारे में कि इतने जल्दी नेशनल लीडर बन गए कि यहाँ क्या चैलेंज करते हैं वहाँ चैलेंज करते हैं। ठीक है भाई, देखेंगे 2024 में क्या होता है। तो सर क्या ये कहा जा सकता है कि वर्ली में आने वाले चुनाव में आपकी पार्टी की तरफ से उन्हें चुनौती दी जाएगी, बीजेपी की तरफ से चुनौती दी जाएगी आदित्य ठाकरे को? चुनौती क्या होगी नहीं मालूम, लेकिन हम 51% की लड़ाई, 51% की लड़ाई हर जगह लड़ेंगे। हम आज तैयारी कर रहे हैं। हम ये जनता का निर्णय, मैं आखिरी क्या कह रहा हूँ, जनता निर्णय करेगी, बट हमारा प्रयास रहेगा कि हमारी पार्टी 100% चुनाव जीते। ये हमारा प्रयास है। वो क्या चैलेंज करते हैं वो चैलेंज से जीते हैं। मैं उनके बारे में ज्यादा नहीं कह सकता, लेकिन अभी वो राष्ट्रीय नेता है, इतना ही बोलूंगा। वर्ली में ये कह सकते हैं कि आदित्य ठाकरे की कुर्सी अब खतरे में है आने वाले विधानसभा। मैं कुछ मेरा वहां की जनता तय करेगी, मेरा अधिकार नहीं है तय करने का। जनता किसको वोट देगी, किसको चुनाव जिताएगी, लेकिन जो वो कर रहे हैं, जिस प्रकार से उनका सवेरे 9 बजे जो चालू हो जाता है, सवेरे 9 बजे वो भूंगा चालू हो जाता है, वो रात भर चलता है, फिर सवेरे 9 बजे फिर चालू हो जाता है, फिर उनको हमको रिप्लाई देना पड़ता है। मैंने बार बार कहा ये बंद करिए, मेरी विनती उनको आपके माध्यम से ये बंद करिए। उल्टा ही बताइए, माननीय देवेंद्र जी, एकनाथ जी, महाराष्ट्र सरकार ने आज विदर्भ के लिए, मराठवाड़ा के लिए, मुंबई के लिए करना चाहिए। माननीय प्रधानमंत्री जी आते हैं, उनके बारे में वो अलग अलग टिप्पणियां करती है। प्रधानमंत्री जब आते हैं तो अपॉर्चुनिटी होती है महाराष्ट्र के विकास की, बात करनी चाहिए अपोजिशन ने। माननीय प्रधानमंत्री जी आप आए हैं तो मुंबई में 4 बातें करिए। अच्छा है अपोजिशन में ऐसी बात करना, उनका अधिकार है। वो कुछ नहीं हो रहा है इस महाराष्ट्र में।
अब ये सवेरे 9 बजे चालू हो जाता है, वो चलता है दिन भर, उसको रिप्लाई देना पड़ता है। मुझे लगता है ये महाराष्ट्र के लिए ठीक नहीं है। तो चैलेंज वैलेंज अभी नहीं करना चाहिए किसी को, वो चुनाव के समय देखेंगे जनता क्या करती है। सर, विपक्ष का कहना है कि आप उपचुनाव निर्विरोध कराना चाहते हैं क्योंकि आपको डर है कि पुणे और छिंदवाड़ा में जिस तरीके से महाविकास अघाड़ी का माहौल बना हुआ है एमएलसी इलेक्शन को लेकर, उसको देखकर आपके अंदर डर है, इस वजह से आप निर्विरोध कराना चाहते हैं, क्या कहेंगे? भाई चुनाव का रिजल्ट तो आएगा ना, उस समय बताएंगे। आज उनकी शक्ति वो लगा रहे, हमारी शक्ति हम लगा रहे। सर जैसे कि हमने देखा है कि 8 महीने पहले शिवसेना में जिस तरह 2 गुट बने थे, अभी कांग्रेस में भी वही दिखाई दे रहा है। कांग्रेस के नेता हेमलता पाटिल इन्होंने भी ट्वीट करके यही इन्फॉर्मेशन दी है कि हम बाला साहब के कांग्रेस के साथ जाएंगे या नाना पटोले के कांग्रेस के साथ। तो ये 2 गुट दिखाई दे रहे हैं फिलहाल। तो क्या आपको लगता है कि विरोध कमजोर होगा नजर आ रहा है? नहीं, मैं उनके पार्टी के बीच में नहीं कहूंगा, लेकिन कांग्रेस पार्टी महादेश में और महाराष्ट्र में उनके अंदर बहुत छोटे कार्यकर्ताओं में भी बहुत अनरेस्ट है, और ये अनरेस्ट को लेकर कल कुछ भी हो सकता है राजनीति में। उनकी पार्टी, उनका काम है बचाना। वो कहते हैं बार बार कि बीजेपी हमारे घर फोड़ रही है, तो उनके घर हम नहीं फोड़ रहे। उनके घर कंक्रीट के अच्छे रखेंगे तो हम क्यों फोड़ेंगे? मट्टी के घर है, टूट रहे। तो इसलिए छोटे छोटे कार्यकर्ता प्रवेश, कल भी 100 कांग्रेस के कार्यकर्ता ने प्रवेश लिया। तो उनका घर वो अगर पक्का रखते हैं तो हमें क्या जरूरत है कुछ करने की? सर ज्या पद्धतीने बॅनर पुण्यामध्ये दिसत आहेत की नाकारली यांना मीरा कुलकर्णीनंतर आता टिळक यांना नाकारली, ब्राह्मण समाज नाराज आहे। असे बॅनर कोण लावतील? असे बॅनर कोणी लावले असतील? 100% ज्यांना याच्यामधून काही असंतोष तयार करायचा आहे, आमच्या विरोधकांना लावलेले बॅनर आहे, आमच्या लोकांना लावलेले बॅनर नाहीये।